हाय हॅलो गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला ब्लॉग्स या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज ना दिव्यांचा खूप हट्ट होता, मला बटाट्याचा पराठा पाहिजे टिफिनसाठी. तर त्याची चालू आहे पेपर. तर मी इथे ना 2 बटाटे उकडून घेतले, हिरवी मिरची लसूण दळून अशा प्रकारे छान असा बटाट्याचे भाजी बनवून घेतली इथे. आणि त्यानंतर अशा प्रकारे 2 छोट्या छोट्या नैवेद्यासारख्या चपात्या लाटून घेतल्या, त्यात भाजी भरली आणि अशा प्रकारे आपला बटाट्याचा पराठा इथे मी बनवत आहे. तर पराठा ना दोन्ही बाजूनी हलक्या हाताने लाटण्याने लाटलं तर पराठा छान होतो आणि फुगतो पण व्यवस्थित. तर इथे ना मी तव्याला तेल लावून घेत आहे. त्यानंतर तव्यावरती अशा प्रकारे मी पराठा टाकून घेतला आणि त्यावरती मी तेल लावून घेत आहे. त्यानंतर इथे ना वरतून पण मी अशा प्रकारे तव्याला तेल लावून घेतलं आणि हाताच्या साहाय्याने पराठा एक साईडने भाजून घेतला. त्यानंतर दुसऱ्या साईडने पण तेल लावून घेतलं. तर आपला पराठा छान असा फुगलेला आहे. अशा प्रकारे आपला बटाट्याचा पराठा बनून झालेला आहे. तर बघू शकता, खूप छान असा बटाट्याचा पराठा इथे बनून झाला. तर असे 2 पराठे मी इथे बनवून घेतलेले आहे. त्यानंतर मी राजहंस इथे दही आणलेलं होतं. तर म्हटले चला आपण आज ना घरच्या घरी लस्सी बनवू. आत्ता ना उन्हाळा लागलेला आहे, तर उन्हाळ्यात लस्सी, दही, त्यानंतर ताक हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर इथे ना अशा प्रकारे दही मी मिक्सरला फिरवून घेतलं. त्यानंतर थोडीशी साखर टाकून पण फिरवून घेतलं आणि अशा प्रकारे घरीच इथे लस्सी मी इथे बनवलेली आहे. तर त्यानंतर लस्सीमध्ये थोडंसं ड्रायफ्रूट टाकलं आणि साधी पण लस्सी बनवली आणि इथे ड्रायफ्रूटची पण लस्सी इथे मी बनवलेली आहे. तर अशा प्रकारे उन्हाळ्याचे जास्तीत जास्त दही, लस्सी याचा जास्तीत जास्त शरीरासाठी वापर करा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. पुन्हा भेटू एक छानसे ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय.